नमो नमः. नमो नमः. गीतेतील तत्वांचा, गीतेतील मंत्रांचा आपण विचार करतो ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टिकोनातून. सर्व ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध, अनुभववृद्ध आणि गीतेचं मनन चिंतन करण्यात तत्पर असलेले सर्व गीताप्रेमी सुहृदजन हो. नमो नमः. नमो नमः. आपण बघतोय सध्याचं युग हे इंटरनेट, संगणक आणि पबसारखी संस्कृती फोफावती आहे आपल्याकडे. शिवाय मोबाईलचा जास्तीत जास्त वापर लोक करत आहेत. असं युग आहे आणि सध्या निवडणुकीचे वारेही वाहत आहेत. त्याच्यामुळे सत्ता सोपानासाठी सगळीकडे रस्सीखेच चाललेली आहे. प्रत्येकजण मी कसा इतरांच्यापेक्षा श्रेष्ठ आणि मी कसा येईन, निवडून पुढे येईन याचा विचार करतो आहे. आणि सर्व भौतिक दृष्टीनं आपली प्रगती झालेली असली तरीसुद्धा आपण जीवनाची खोली गमावलेली आहे. ती जीवनाची खोली परत मिळवण्यासाठी आपण गीतेतील मंत्रांचा, तत्वांचा विचार आणि मुद्दामून ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टिकोनातून करतो आहे. कारण मी आपणाला सर्वांना वारंवार सांगते, आत्तापर्यंत आपली 13-14 व्याख्यानं झाली, त्याच्यातून मुद्दामून सांगते की आपण एकच तत्त्व धरलेलं आहे की यद्यत आचरती श्रेष्ठच. परत का सांगते? कारण आधीच्या व्याख्यानामध्ये काही लोक नसतात, त्यामुळे त्यांना लिंक लागावी या दृष्टीनं ते मी सांगत असते. यद्यत आचरती श्रेष्ठस तत्तदेवेतरो जनः सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. म्हणून की ज्या ज्या गोष्टींचं आचरण श्रेष्ठ लोक करतात, म्हणजे आपल्यासारखे वृद्ध लोक करतात, त्याचंच अनुकरण इतर लोक करत असतात. त्याच गोष्टी प्रमाण म्हणून मानत असतात आणि म्हणून हा विषय आपण मुद्दामून घेतलेला आहे. तर आपण आता गेल्या वेळेला काय बघितलं की या चिंतनाची, मननाची का आवश्यकता आहे. आणि आपण गेल्या वेळेला 15व्या अध्यायात जो 15वा अध्याय आहे, ज्याचं वर्णन मी असं करीन की ज्ञानदेवाने सुद्धा त्याचं वर्णन तसंच केलेलं आहे की ज्ञानकांडाचा हा शेवटचा अध्याय आहे. याच्यामध्ये जीवनाची परिपूर्तता आपल्याला बघायला मिळते असा हा अध्याय आहे. आणि आपण 14वा जो अध्याय गुणातीत योग हा जो आपण बघितला, त्या 14वा अध्याय आणि अजून 16व्या अध्यायातले काही गोष्टी, म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्याला दैवासुर संपत योग हे आपल्याला बघायचं आहे. त्या गुणांचा विचार आपल्याला करायचा आहे. पण हा जो आहे गुणातीत योग जो आहे, त्या गुणातीत योग आणि दैवासुर संपत्ती विभाग योग ह्याच्यामधला, म्हणजे ह्या 2 योगांचा अभ्यास करून झाल्यावर त्यातील तत्त्व आपल्या अंतरंगात मुरवल्यानंतर जो मधला हा जो आहे, तो मधला हा पूल आहे, पुरुषोत्तम योग हा. आणि त्या दृष्टीनं आपण गेल्या वेळेला की याच्यात काय सांगितलं आहे, तर संसार कसा मिथ्या आहे, संसार कसा असार आहे, हे अश्वत्थाच्या रूपकाने आणि ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, म्हणजे ब्रह्म हे सत्य आहे, जग हे मिथ्या आहे, असार आहे, क्षणभंगूर आहे. आणि या परमेश्वराचं श्रेष्ठता स्थान सिद्ध करणारा हा अध्याय आहे. आणि त्या परमेश्वराला आपण जाणायचं आहे. त्याच्यासाठी आपण गेल्या वेळेला जो श्लोक बघितला की या अश्वत्थाचं रूपक या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे काय, तर लौकिक वृक्ष जो कसा आहे, तर लौकिक वृक्षाची मुळं, आपण जे वृक्ष बघतो जगामध्ये, त्याची मुळं खाली आहेत आणि शाखा ह्या वर पसरलेल्या आहेत, फांद्या. पण हा वृक्ष नेमका उलटा आहे. त्याच्यामुळे ह्या वृक्षाची मुळं कशी आहेत, तर आपण गेल्या वेळेला बघताना बघितलं की अहंता, वासना आणि ममता ही मुळं घट्ट असलेलं हा वृक्ष आहे. आणि त्या मुळांनी आपल्याला बांधून ठेवलेलं आहे. आणि ह्या मुळांचा कसा त्याग केला पाहिजे, त्याच्यासाठी आपण उदाहरणं बघितली.
अहंकार हा कसा माणसाचा शत्रू आहे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि अहंकाराची सर्वात मोठी खूण म्हणजे, त्याच्यातला सर्वात मोठा दोष म्हणजे तो असा आहे की आपलं काहीतरी चुकतं आहे ही जाणीवच हा अहंकार आपल्याला करून देत नाही. हा सर्वात मोठा त्यातला दोष आहे. आणि अहंकाराचे परिणाम आपण बघितले. आणि नंतर आपण ममता म्हणजे त्या दृष्टीने आपण तुकारामांचंही उदाहरण बघितलं. नंतर मी मुद्दामून तुम्हाला तुकाराम गाथेतला एक अभंग पण सांगितला की जो अभंग तो सगळ्यांना आवडला होता की तो अभंग आपण आवा चालली पंढरपुरा, म्हणजे संसारी स्त्री संसार पूर्णपणे चांगला झाला, सगळं काही झालं तरी तिचं मन संसारात कसं गुरफटलेलं असतं आणि ते संसारातून कसं बाहेर काढायला पाहिजे. तुम्हा आम्हाला सुद्धा ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. तर त्याच्यासाठी आपण त्या आवा चालली पंढरपुरा, ती पंढरपुरापर्यंत जातच नाही आणि वेशीपासून ती परत येते आणि मग ती सुनेलाच सांगते की मी कशासाठी जाऊ, इथंच माझं पंढरपूर आहे, तिथे जाऊन मी काय करू. अशा प्रकारे माणूस संसार चांगला झाला तरी कसा शेवटपर्यंत संसाराला चिकटून राहतो, ममत्व बुद्धी त्याला सोडत नाही. आणि अर्जुनाच्या बाबतीत ते नेमके हेच झालं होतं की अर्जुनाला समोर आपले आप्तेष्ट बघून त्याला ममत्व निर्माण झालं, आसक्तीजन्य मोहाने त्याची कर्तव्यनिष्ठा पांगळी झाली आणि मग त्यांनी युद्ध करण्याचं नाकारलं. हे आपण गेल्या वेळेला बघितलं. आणि आपण वासनेच्या संदर्भात एक मुद्दामून आपण बघितला श्लोक की विषया विनिवर्तन्ते. अजून मला त्याची दुसरी बाजू सांगायची आहे म्हणून त्याचा थोडासा उल्लेख करते की विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः. हा आपल्या दुसऱ्या अध्यायातला श्लोक आहे. रसवर्जम परंदृष्ट्वा निवर्तते. परंतु रसवर्जम विषयांची आसक्ती, निराहारस्य म्हणजे आहार न करणाऱ्या किंवा इंद्रियांच्याद्वारे विषयांचं सेवन न करणाऱ्या, निराहारस्य या शब्दाचा अर्थ की इंद्रियांच्याद्वारे विषयांचं सेवन न करणाऱ्या माणसाचे विषय निवृत्त होतात, पण विषयातली गोडी, विषयातला रस तसाच राहतो. यासाठी आपण लाडवाचं उदाहरण बघितलं. उपवास आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला एखादी गोष्ट आपल्या घरात गोड केलेली असेल तर आपण त्यावेळेला आपल्याला खायची नसते, तर आपण म्हणतो मी दुसऱ्या दिवशी खाईन. म्हणजेच याचा अर्थ असा की आपली त्या विषयातली आसक्ती कमी झालेली नसते, पण या ठिकाणी ती आसक्ती परमदृष्ट्वा परमात्म्याच्या दर्शनाने आपोआप कमी होते. वासनांच्या मागे लागलेल्या मनुष्याची अवस्था काय होते तर गीतेतच दुसऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे की 62 आणि 63व्या श्लोकात ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते काम कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृतिविभ्रमात स्मृतिभ्रंशात प्रणश्यती बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणजे अशी ती सगळी अनर्थ परंपरा वाढत जाते की विषयांचा संग, विषयांच्या आसक्तीमध्ये माणूस अडकला की त्याचा कसा नाश होत जातो हे या श्लोकामध्ये आपल्याला, शेवटी त्याची बुद्धी भ्रष्ट होते, बुद्धीचा नाश होतो आणि तो शेवटी नष्ट होऊन जातो, म्हणजे त्याचा विनाश होतो. आणि म्हणून ही मुळासकट जी ही आहेत अहंता, ममता आणि वासना, हे जे ही जी मुळं संसार वृक्षाला घट्ट धरून ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण सुद्धा जे आसक्त झालेलो आहोत ते आपण काढून टाकायला हवं, तरच आपली प्रगती होऊ शकेल आणि परमात्म्याकडे आपली पावलं पडू शकतील. तर हे ममत्वाच्या दृष्टीने हा विचार झाला संसारात. पण माझ्या मनात एक विचार आला, अर्थात माझ्या मनातला हा विचार आहे, तुम्हाला पटेल असं नाही किंवा कुठेही याचा उल्लेख केलेला नाही आहे कुठल्याही पुस्तकात वगैरे, तर मी आपल्याला सांगते, आपल्याला पटतो आहे का बघा. आपण सकाळी दर बुधवारी आणि गुरुवारी एक रेडिओवर कार्यक्रम लागतो. तो असा कार्यक्रम आहे की विश्वधर्मी विश्वनाथ, अनेकांनी ऐकलं पण असेल, विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. हा कार्यक्रम बुधवार आणि गुरुवार आकाशवाणीवर रेडिओवर सकाळी 8ला 7:50 ते 8पर्यंत हा असतो बुधवारी आणि गुरुवारी. तर त्यातले जे विश्वधर्मी विश्वनाथ
म्हणजे विश्वनाथ कराड सर, ते आता जवळजवळ 82-83च्या पुढचे, म्हणजे जवळजवळ 85पर्यंत आलेले आहेत. आणि त्यांनी कॉलेजमध्ये म्हणजे ते शिकवत असताना महाविद्यालयामध्ये COEPमध्ये ते होते. आणि तेव्हा त्यांच्या आयुष्यात आलेला प्रसंग आहे. आता ते खूप मोठे, म्हणजे त्यांनी MIT संस्थेचे ते संस्थापक संचालक ते आहेत. आणि त्या संस्थेचे संचालक ते आहेत. तर त्यांनी काय केलं, एकदा त्यांच्या म्हणजे ते शिक्षक असताना, प्रोफेसर असताना त्यांच्या आयुष्यात असा प्रसंग आला की एक मुलगा, म्हणजे हे ममत्वाच्या संदर्भात आहे ना, समष्टीचं ममत्व कसं उदात्त आहे यासाठी मुद्दाम मी सांगितलं. आपण ममत्वाचा त्याग केलाच पाहिजे आपल्या जीवनात, पण समष्टीसाठी असलेलं ममत्व हे कसं उच्च दर्जाचं आहे याचा आपण विचार करूयात. तर एक मुलगा, एक विद्यार्थी, थोडंसं अपयश आलं, योग्य त्या शाखेत त्याला प्रवेश मिळाला नाही, म्हणून तो आत्महत्या करायला निघाला त्यावेळेला. तर त्याला परावृत्त करून त्याचं मन व्यवस्थित टाळ्यावर आणून त्यांनी त्या मुलाला की हे करणं तुझं कसं चुकीचं आहे काय त्याला समजावून सांगितलं. आणि मग त्यांनी आत्महत्येचा विचार सोडून दिला. तो चांगला शिकला आणि आता परदेशात तो सगळ्या अनेक संस्थांचं तो नेतृत्व करतो. ही सत्य घडलेली घटना आहे. मग असं जे समष्टीविषयी वाटणारं ममत्व आहे, उदात्त आहे, त्याचा थोडाफार विचार करून आपल्याला करायला काय हरकत आहे? तुम्हाला पटतं आहे का बघा. म्हणजे सगळ्याच दृष्टीने ममत्वाचा त्याग केला पाहिजे असं नाही आहे, पण खूप खूप अंशी जे ममत्व आपण संसारात जे गुरफटून राहतो, प्रत्येक गोष्टीची जी ममता आपल्याला वाटते आणि आपणच सगळं करणारे आहोत असं जे आपण म्हणतो, त्याचा थोडासा त्याग करून या उच्च दुसऱ्याच्या मुलाविषयी वाटणाऱ्या ममत्वासंबंधी त्याचं आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न करणारा हे जे आहे ते फार उच्च कोटीचं आहे. आणि तशा गोष्टीचा विचार आपण केला तर ह्या जी अहंता, ममता, वासना ही जी मुळं आहेत ती मुळासकट आपण ती काढून टाकू. पण उच्च दर्जाच्या गोष्टींचा अवलंब आपण आपल्या जीवनात सगळ्यांनीच, माझ्या पण जीवनात, सगळ्यांच्याच जीवनात त्याची करण्याची आज गरज आहे. आणि दुसऱ्याचा चांगला विचार हा पराकोटीचं चांगलं सिद्ध कसं करून दाखवतो याचे उत्तम उदाहरण आहे. म्हणून हा विचार मी आपल्यापुढे ठेवला. प्रत्येकाचं व्यक्तित्व तेवढ्या प्रकृती आहेत. माझा विचार सगळ्यांना पटेलच असं नाही, पण आपण याच्यावर विचार करू शकतो असं मला वाटतं, म्हणून हे मुद्दाम ठेवलं. आणि मग ही अहंता, ममता आणि ही सगळी मुळासकट उपटून टाकून त्या ज्या परमेश्वराला आपल्या ज्या पुरुषोत्तमाला शोधायचं आहे, त्या पुरुषोत्तमाला आपण चांगल्या प्रकारे परिमार्गितव्यम असा शब्द भगवंतांनी वापरला आहे. तत्पदम परिमार्गितव्यम म्हणजे त्याला आपण चांगल्या प्रकारे शोधलं पाहिजे की ज्या ठिकाणी गेल्यावर आपण तिथून परत येत नाही. मग असा जो पुरुष असतो त्याची लक्षणं काय, ती तुम्हा आम्हाला सुद्धा उपयोगी पडणारी आहेत. तर ती मुद्दामून आपण ती 5व्या श्लोकात भगवंतांनी सांगितली आहे. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख सैन्य गच्छन्त्य मूढा पदमव्येत. प्रत्येक विचार म्हणजे ह्या जणू काही परमात्मतत्वाकडे पोचविणाऱ्या ह्या पायऱ्या आहेत. एक कुठलीही पायरी गाळून चालणार नाही. या म्हणजे आधी कनिष्ठापासून, कनिष्ठ नाहीतच, सगळ्यात श्रेष्ठ प्रतीच्या या पायऱ्या आहेत. निर्माण मोह म्हणजे मान आणि मोह. विनोबांनी मोहाची व्याख्या किंवा मोक्षाची व्याख्या फार सुंदर केलेली आहे. ते म्हणतात की प्रत्येक क्षणी होणारा जो मोह आहे त्याच्यातून सुटका करून घेणं. खाण्याच्या बाबतीतला मोह, काही नाटक सिनेमा बघण्याच्या बाबतीतला मोह किंवा आणखीन कुठे ट्रीपला जाण्याचा मोह, या मोहातून सुटका करून घेणं म्हणजे मोक्ष. आणि तर निर्माण मोहा, मान आणि मोह यांची निघून गेलेली आहे. आणि आपल्याला काय दिसतं, मान अपमान तर हे आपल्या 5वीलाच पुजलेले आहेत की
की आपण पण आत्तापर्यंत अनुभव याचा घेतलेला आहे. याच्याविषयी जास्त न बोलणं बरं. प्रत्येक गोष्टीत आपल्याला मान हवा असतो. आपलं नाव जाहीर केलं नाही मोठ्या समारंभात तरीसुद्धा आपल्याला वाईट वाटतं, माझं का नाव केलं नाही, मी एवढं काम केलं. म्हणजे हा जो मान आहे, तो मान, त्याच्यातून निर्मोह, त्याच्यातून तो नष्ट होणं, तो नसणं. आणि ह्या वयात आपल्याला ह्याच गोष्टी हे करायच्या, तेव्हाच आपलं जीवन सुखकर होईल आणि आपला परमार्थाकडे प्रवास सुरू होईल. निर्माण मोहा, मान आणि मोह ज्यांचे निघून गेलेले आहेत. आणि जितसंग दोषा म्हणजे कुठल्याही गोष्टीत आसक्त होणं. संग म्हणजे आसक्ती, आणि जितसंग, जित म्हणजे जिंकणं, ज्याने आसक्तीरूपी दोष जिंकले आहेत. प्रत्येक गोष्टीतली आसक्ती म्हणजे प्रत्येक गोष्टीतून मन काढून घेतलेला आहे, जो अलिप्तपणे जगतो असा. आणि ज्याचं चित्त अध्यात्मनित्या म्हणजे जो नेहमी परमेश्वराच्या ध्यानातच ज्याची स्थिती असते, असं याला म्हणायचं अध्यात्मनित्या. म्हणजे त्याच्यामध्येच मन स्थिर असतं, त्याचंच गुणकीर्तन नामसंकीर्तन त्याचंच चालू असतं, तो अध्यात्मनित्या. आणि विनिवृत्त कामाः, ज्याच्या सर्व कामना नाहीशा झालेल्या आहेत, सर्व इच्छा कुठल्या गोष्टी म्हणजे म्हणून असं आहे का शेवटपर्यंत कुठली इच्छाच नसावी असा त्याचा अर्थ नाही आहे. इच्छेशिवाय आपण जगूच शकणार नाही ना. रोज सकाळी उठल्यापासून आपल्याला वेगवेगळ्या इच्छा सुरू होतात. त्याचा अल्प प्रमाणात उपयोग आपल्याकडून झाला पाहिजे. विनिवृत्त कामाः, ज्याच्या कामना नष्ट झाल्यात. म्हणजे नष्ट झाल्यात म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की त्या कामनांचा जो अतिरेक करत नाही, ताब्यात ठेवल्या आहेत ज्यांनी, जसं ज्यांनी आसक्तीरूपी दोष जिंकले आहेत तशा कामनांनाही, इच्छा नाही, आकांक्षा नाही ज्यांनी जिंकले आहेत. एक संस्कृतमध्ये फार सुंदर श्लोक आहे, आपल्यापैकी सगळ्यांना माहिती असेल की आशा नाम मनुष्याणाम काचित आश्चर्यवत शृंखला, आशा नाम मनुष्याणाम काचित आश्चर्यवत शृंखला, ययाबद्धा प्रधावंती तिष्ठ मुक्तास्तिष्ठन्ति पंगवत. आशा नावाची, आशा म्हणजे मनुष्य आशेवर जगतो. इच्छा आकांक्षा त्याच्या मनात असतात की आज हे माझ्या हातून काम झालं नाही तर उद्या होईल, उद्या नाही झालं परवा होईल, या महिन्यात नाही झालं पुढच्या महिन्यात, अशी आशा त्याला असते. किंवा मी शेवटपर्यंत, आत्ता माझी नाही गीता पाठ झाली, मी थोड्या दिवसांनी करीन, असं आपण विचार मनात करत आशेवर माणूस जगत असतो. तर आशा नाम मनुष्याणाम काचित आश्चर्यवत शृंखला ही एक मनुष्यामध्ये असलेली एक आश्चर्यकारक साखळी आहे आशा नावाची. आणि तिने जो बांधलेला असतो तो प्रगती करतो, तो पुढे जातो. आशा ज्याच्याजवळ आहे, आशाच नाही, मुक्ता तिष्ठन्ति पंगवत, ज्याला आशाच नाही तो पांगळ्यासारखा पडून राहतो. म्हणून थोड्या प्रमाणात कामना ही असलीच पाहिजे. द्वंद्वैर्विमुक्ताः, द्वंद्व आपल्या जीवनात सकाळी उठल्यापासून द्वंद्वांशी आपण सामना करत असतो. सुख दुःख, राग लोभ, आणखीन काय, मान अपमान, शीत उष्ण, हे सगळे जे आहेत ही सगळी द्वंद्व आहेत. जय पराजय, आनंद राग द्वेष, हर्ष शोक वगैरे ही सगळी द्वंद्व आपल्या जीवनात आहे. याच्यापासून जो मुक्त असतो, आणि कुठली द्वंद्व तर सुखदुःख संज्ञे, इथे फक्त त्याचा उल्लेख केला आहे. सुख आणि दुःखाच्या बाबतीत तर आपण खूप छान विवेचन केलेलं आहे की माणसाचं जीवन कसं सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम, हे सगळं चाललेलं असतं माणसाच्या जीवनात. आणि ह्या सगळ्या द्वंद्वातून जो मुक्त होतो तो, आणि त्याला काय मिळतं, गच्छन्ति अमूढाः पदमव्ययम्. अमूढाः म्हणजे ज्ञानी लोक, विद्वान लोक हे, किंवा तो ज्ञानी पुरुष असं आपण म्हणूया की तो पदमव्ययम्, तर त्या परमपद अव्ययाला जाऊन पोचतो. आपण सुद्धा असा थोडाफार प्रयत्न या वयात करू शकतो, हे निश्चित. आणि नंतर या अध्यायात बाकीच्या गोष्टी जास्त त्यांना महत्त्व मी देणार नाही आहे. म्हणजे प्रत्येकाची व्यक्तिसापेक्षता थोडीशी येईल मंत्रांच्या बाबतीत, पण एक एकंदर स्वरूप या अध्यायाचं जे आपल्याला मी सांगितलं त्यातलं अजून एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे. तो म्हणजे की आता जीवात्म्याचं स्वरूप स्पष्ट करताना किंवा परमेश्वरांनी भगवंतांनी याला जीवात्म्याला त्याचा सनातन अंश म्हटलं आहे. सनातन अंश जीवात्म्याला का म्हटलं आहे
सनातन अंश का म्हटलं आहे, तर हे सनातन अंश असं म्हटलं आहे कारण आपण बघतो बघा, आकाश हे आपण मोठं आकाश आपण जे बघतो ते विभागरहित आहे, त्याच्यात विभाग आहेत का, परंतु ते प्रत्येक घटात वेगवेगळं दिसतं. तसंच जीवात्मा हा प्रत्येकामध्ये एकीभावाने स्थित आहे, तरीसुद्धा तो प्रत्येकात वेगवेगळा दिसतो. हे तर सत्य आहे की नाही. आणि म्हणून भगवंतांनी त्याला आपला सनातन अंश म्हटलेला आहे. आणि हा जो जीवात्मा आहे तो हा जीवात्मा मनासहित सगळ्या इंद्रियांना आकर्षित करतो. आणि हा जेव्हा, उदाहरण फार सुरेख दिलं आहे या ठिकाणी, भगवंतांनी दृष्टांत दिलेला आहे की वायू जसा, वाऱ्याचं उदाहरण दिलं आहे, वायुर्गंधा निवासया, वायू ज्याप्रमाणे गंधाच्या ठिकाणापासून, वासाच्या ठिकाणापासून वास घेऊन जातो दुसरीकडे, तसा हा जीवात्मा एका शरीराचा जेव्हा त्याग करतो तेव्हा त्या शरीरातून पूर्वीचे संस्कार घेऊन तो पुढच्या शरीरात प्रवेश करतो. म्हणजे त्याची त्या माणसाच्या जीवनात ती पुढची साधना, ते संस्कार त्याच्यामध्ये रुजतात आणि तो वाटचाल करतो. हे ज्ञानी लोकांना कळतं, पण अज्ञानी लोकांना हे कळत नाही. आणि त्या परमेश्वराचं जे तेज आहे, त्या परमेश्वराचं जे तेज आहे, जे चंद्रात आहे, जे सूर्यात आहे, जे अग्नीत आहे, तेच ते तेज या परमात्म्याचंच तेज आहे. हाच सगळ्या पृथ्वीरूपाने जगताचं धारण पोषण करतो परमात्मा. आणि चंद्राच्या रूपानं सगळ्या पोषण जगताचं चंद्राच्या रूपाने तो पोषणही करतो. आणि प्राण आणि अपान यांच्या संयुक्त होऊन, प्राण आणि अपान यांनी तो संयुक्त होऊन आपल्या शरीरात जठराग्नीच्या रूपानं जी 4 प्रकारचे अन्न आहेत, भक्ष्य, भोज्य, लेह्य आणि चोष्य, या सगळ्या प्रकारच्या अन्नाचं तो म्हणजे अन्न तो आपल्या शरीरातला पचवितो. भोक्ष्य म्हणजे काय, आपण सर्वांना माहिती आहे. भोक्ष्य, भोज्य, लेह्य आणि चोष्य. तर भोक्ष्य म्हणजे चावून खाण्याचे पदार्थ, म्हणजे आपण भाकरी पोळी वगैरे खातो ते चावून खाण्याचे पदार्थ. आणि भोज्य म्हणजे द्रव पदार्थ, म्हणजे त्याच्यात दूध, पाणी वगैरे, सरबत वगैरे हे सगळं येईल. आणि लेह्य म्हणजे चाटून खाण्याचे, चटणी वगैरे. आणि चोष्य म्हणजे ऊस इत्यादी चोखून. या सर्वांचं हे सर्व अन्न, सर्व प्रकारचं अन्न हा वैश्वानर होऊन पचवितो. आणि हाच सर्वांच्या हृदयात असलेला, याच्यापासूनच सर्व काही निर्माण झालेलं आहे. स्मृती, ज्ञान, अपोहन. मग अपोहन शब्दाचा मुद्दामून अर्थ सांगते की अपोहन म्हणजे काय, तर आपल्या लक्षात येईल की बुद्धीमध्ये जे आपले संशय असतात, त्या संशयांचं निराकरण करणं बुद्धीतल्या, आणि ती बुद्धी सकस करणं म्हणजे अपोहन. जे या परमात्म्यापासूनच हे निर्माण झालेले आहेत. आणि हाच वेदांताचा कर्ता आहे, वेद जाणणारा आहे, वेदांचं तात्पर्य जाणणारा आहे हाच. आणि ह्या अध्यायातला आणखी मुख्य गाभा म्हणजे हा पुरुषोत्तम कसा आहे, तर हा पुरुषोत्तम क्षर आणि अक्षर. क्षर म्हणजे नाशवंत शरीर आणि अक्षर म्हणजे अविनाशी परमात्मा, यांच्याही पलीकडचा, क्षराच्याही पलीकडचा, शिवाय अक्षराच्याही पलीकडचा असा जो उत्तम पुरुष आहे त्यालाच पुरुषोत्तम असं म्हटलेलं आहे. आता नुसतं असं सांगून आपलं समाधान होणार नाही, तर त्याच्यासाठी एक उदाहरण देते. हा थोडासा थोडक्यात याचा सारांश झाला की पुरुषोत्तम हा काय आहे, तर ह्याच्याही पलीकडचा हा उत्तम पुरुष आहे. क्षर अक्षर यांच्याही पलीकडचा हा जो आहे उत्तम पुरुष, तो पुरुषोत्तम आहे. आता ह्या पुरुषोत्तमाचं एकत्रीकरण म्हणजे कसा विचार आपण करू शकतो, तर बघा, एखाद्या पदार्थाची गोडी, किंवा आता एखादा पदार्थ, किंवा एखादं आपण घ्या, लाडू घ्या, किंवा आणखीन कुठलाही गोड पदार्थ, गूळ घ्या, तर आपण तो तोंडात टाकल्याबरोबर त्याची गोडी आपल्या लक्षात येईल. बघा,
आपण असं बघतो का की त्याची गोडी वेगळी आहे, त्याचं वजन वेगळं आहे, त्याचा आकार वेगळा आहे. लाडू, आता उदाहरणार्थ लाडू घ्या, तर हा पूर्ण आपण तो त्या पदार्थाचं सेवन आपण पूर्णत्वानं करतो, तो आपल्याला गोड आहे असा अनुभव येतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीत कर्म आहे, ज्ञान आहे आणि भक्ती आहे. सेवामय दृष्टीनं केलेलं, प्रेमानं केलेलं कुठलंही कर्म म्हणजे हा पुरुषोत्तम योग आहे. हा वेगळ्या अर्थानं आपण विचार करूया की हा पुरुषोत्तम योग की कर्म, ज्ञान, भक्ती यांचं एकत्रीकरण म्हणजे हा कर्मयोग. आता आणखीन एक हा पुरुषोत्तम योग. आणखीन एक उदाहरण देते की गृहिणी आहे, हे दिलेलं पण असेल एखाद्या वेळेला उदाहरण. तिने केलेला स्वयंपाक, ती म्हणजे आपल्यासारखेच आपणच गृहिणी आहोत, तर स्वयंपाक करताना तिनं कर्माचा तिला स्वयंपाक करणं हे तिचं कर्म आहे. स्वयंपाकाविषयी माहिती असणं हे तिचं ज्ञान आहे. कर्म, ज्ञान आणि भक्ती, ती किती जीव ओतून तो स्वयंपाक करते हे तिची भक्ती आहे. हे जसं आहे, किंवा एखादा शिक्षक किंवा एखादा शेतकरी आपल्या शेतात पीक पिकवताना जे कष्ट घेतो, एखादा शिक्षक शिकवताना जे घेतो आणि त्यापासून त्यात त्यांनी कर्म, ज्ञान, भक्ती ओतलेली असते. म्हणजे जीवनात दुसरं काहीही नसून हा पुरुषोत्तम योग म्हणजे आपण थोडा वेगळ्या तऱ्हेनं विचार करूया. पटेलच असं नाही सगळ्यांना, पण मी हा विचार मुद्दा म्हणून मांडते की या सगळ्याचं एकत्रीकरण म्हणजे कर्म, ज्ञान, भक्तीचं एकत्रीकरण म्हणजे हा पुरुषोत्तम योग. आणि ह्याचं ज्ञान जो करून घेतो तो जीवनात कृतार्थ होतो, धन्य होतो. आणि इथे भगवंतांनी असं हे गुह्यतम शास्त्र सांगितलं. आणि इथे खरं म्हणजे ज्ञानकांडाचा शेवट म्हणजे काय, इथे खरं म्हणजे सगळी गीता संपते. पण पुढे जे अध्याय जोडलेले आहेत, 18वा अध्याय तर हा एकंदर सगळ्या म्हणजे याचं सार असलेला एकाध्यायी गीता असलेला तो अध्याय, अर्जुन उत्थान योग तो आहे. आणि 16 आणि 17 अध्याय हे परिशिष्ट रूप आहेत. म्हणजे एखाद्या गोष्टीला काही गोष्टी सांगायच्या राहतात आपल्या, त्या परिशिष्ट म्हणून जोडलं जातं. पूर्वीचं उदाहरण, पत्रामध्ये मायनं आपलं काही लिहायचं राहिलं असलं की आपण ताजा कलम अशा सदराखाली तसा टाईप. आणि म्हणजे अगदी तसंच म्हणता येणार नाही, पण व्यवहारात कसं वागावं आणि अर्जुनाला परमात्म तत्व तू कसं प्राप्त करून घेशील हे सांगण्यासाठी 16वा अध्याय आहे. काही गुण तर अंगात असले पाहिजेत ना. अर्जुनाकडे हे सगळेच आहे, कारण तो दैवी संपत्तीतच जन्माला आलेला आहे. त्याच्या निमित्ताने भगवंतांनी सर्व जगाला हे सांगितलं आहे. मग त्यातल्या एक एक गुणाचा विचार 16व्या अध्यायातला आपण करणार आहोत. आज जेवढा होईल तेवढा आपण विचार होतील. आज पहिल्या श्लोकातले गुण साधारण सांगून होतील आपले. आपण त्याचा सखोल विचार करणार आहोत प्रत्येकाचा. तर व्यवहारात कसं वागावं हा सांगणारा हा 16वा अध्याय आहे. आता बघा, पहिलेच दैवी संपत्तीचे गुण 26 गुण सांगितलेले आहेत या ठिकाणी. आणि या 26 गुणांपैकी अंशतः तरी आपल्या ठिकाणी हे गुण यावेत. ते गुण आपण अंगीकारू शकलो तर आपण पुढच्या पिढीपर्यंत नकळत आपल्या वर्तनातून ते, कारण पुढच्या पिढीला आजकाल डायरेक्ट सांगणं शक्यच नाही, ते आपलं ऐकणारच नाही. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे, प्रत्येक घरात ती वस्तुस्थिती आहे. पण आपल्या वर्तणुकीतून, आचरणातून, कारण यद्यद आचरती श्रेष्ठ, परत आलं ते तत्व की आपण ज्या ज्या गोष्टींचं अनुकरण करू ते प्रमाण मानतात. लहान मुलांच्या मनावर तर चटकन हा संस्कार होत असतो आणि म्हणून हा उभा पण. आता आपण यातल्या पहिल्या श्लोकाचा विचार तेवढाच होईल मला वाटतं, आज तो सुद्धा पूर्ण होणार नाही, पण आपण सुरू करूया. अभयम जे पहिले 3 श्लोक आहेत त्याच्यामध्ये भगवंतांनी 26 गुण सांगितले. दैवी गुण, हे दैवी गुण आहेत. आणि अर्जुनाला असं सांगितलं आहे की तू दैवी संपत्तीतच जन्माला आलेला आहेस, त्यामुळे तुला शोक करण्याचं कारण नाही. तर सुरुवातीचा पहिला जो गुण आहे, अभयम सत्वसंशुद्धिर ज्ञानयोगो व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम.
बघा किती गुण झाले. ढोबळ मानाने अर्थ सांगते आणि मग एकेका गुणाचा विचार करूया. अभयम म्हणजे भयाचा अभाव, हे तर सगळ्यांना माहिती आहे. सत्वसंशुद्धी म्हणजे अंतःकरणाची, आपल्या मनाची निर्मलता, मनाची शुद्धी. ज्ञानयोग व्यवस्थिती, ज्ञान म्हणजे गीतेमध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेला ज्ञान हा शब्द येईल त्या वेळेला ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, हे लक्षात ठेवायचं. आणि योग म्हणजे कर्मयोग, समत्वयोग, बुद्धियोग. पण काही जणांनी आपल्या त्या लोकांच्या टीकेमध्ये आपल्याला शिरायचं नाही की याचा वेगळ्या तऱ्हेने योग शब्दाचा साधन म्हणून सुद्धा अर्थ केलेला आहे. पण तो या ठिकाणी अपेक्षित नाही आहे. कर्मयोग म्हणजे ज्ञानयोग आणि कर्मयोग म्हणजे आत्मज्ञान आणि कर्म यांची समान स्थिती. समान स्थिती यांना म्हणजेच परमात्म्याचं चिंतन थोडक्यात करणं, त्याच्या ध्यानामध्ये मग्न राहणं, ज्ञानयोग व स्थिती असा याचा अर्थ आहे. दान हे माहिती आहे सगळ्यांना. दान याचा अर्थ सात्विक दान, त्याचेही प्रकार आपण बघणार आहोत. म्हणजे आपल्या नकळत 16वा आणि 17वा अध्याय एकत्रच होणार आहे. मी हे मुद्दामून अशात का विचार करते, कारण मला या पुढच्या 2 व्याख्यानांमध्ये गीतेतला हा विचार संपवून एक वेगळ्या विषयाला हात घालायचा आहे. सुभाषितातील सौंदर्य हे विषय मला घ्यायचा आहे. म्हणून ह्या गोष्टींचा एकत्रित विचार, घाई करणार नाही आहे, घाई करणार नाही आहे, पण असं मला डोक्यात आहे विचार, त्यामुळे त्या दृष्टीने आपण विचार करूया. दान म्हणजे सात्विक दान, आणि दानाचे प्रकार 17व्या अध्यायात सांगितले आहेत. सात्विक दान, राजस दान आणि तामस दान. दमश्च म्हणजे इंद्रियांचं दमन, इंद्रियांना ताब्यात ठेवणं, जे गीतेला जे अभिप्रेत आहे ते. आणि यज्ञाचा तर खूप विस्तार आपल्याला, म्हणजे आजसुद्धा ते सांगून होणार नाही. गीतेने यज्ञाचा विचार केला. यज्ञ म्हणजे काय, तर आपलं परमेश्वर, देवता, त्याचा अर्थ. यज्ञ म्हणजे परमेश्वर म्हणजेच भगवंत, देवता आणि गुरुजन यांचं पूजन, आणि यज्ञातील अग्निहोत्र वगैरे जी साधनं, जी कर्म आहेत ती नीट करणं म्हणजे यज्ञ. आणि यज्ञाचा गीतेतील यज्ञचक्र प्रवर्तनाचा विचार, यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मवंदना, जीवन हे एक यज्ञ आहे, हा सगळा विचार आपण करणार आहोत. आणि स्वाध्याय म्हणजे वेदशास्त्र यांचं पठण पाठन करणं आणि परमेश्वराच्या गुणनाम संकीर्तनाचा अभ्यास करणं म्हणजे स्वाध्याय. पौनपौनेन प्रवृत्ती ही स्वाध्याय. आणि तप म्हणजे शरीराला, आपल्या स्वधर्माच्या पालनासाठी शरीराला कष्ट देणं, शरीराला तापविणं. या तपाचेही 3 प्रकार, आणि मग त्यातून परत निर्माण होणारे सात्विक, राजस, तामस हे प्रकारसुद्धा 17व्या अध्यायात आले. म्हणून मी म्हटलं की हे 2 जे परिशिष्टरूप अध्याय आहेत त्याचा आपोआपच 16व्या अध्यायातच विचार त्याचा होतो आहे. फक्त श्रद्धेचा विचार राहील, तो आपण नंतर स्वतंत्र करूया. तप म्हणजे सांगितलं की स्वधर्म पालनासाठी, स्वतःचा धर्म पालन करण्यासाठी, स्वतःचं कर्तव्य पालन करण्यासाठी शरीराला कष्ट देणं. आणि आर्जव म्हणजे शरीर आणि इंद्रिय यांच्याद्वारे मनाची सरलता, आर्जव, सरळतेनं वागणं, कुठलंही कपट कारस्थान न करणं, याला आर्जव असं म्हणतात. आता अभयम याचा आपण विचार करूया. भयाचा पूर्णपणे असलेला अभाव हा आघाडीचा गुण मानलेला आहे. सैन्यात कसं सेनापती लागतो तसा या ठिकाणी हा गुणांच्या मधला सेनापती आहे. अभय म्हणजे निर्भयपणे वागणं, निर्भयता, पूर्णपणे भयाचा अभाव. स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की यदा वयम निर्भीका भवेम तदा वयम स्वर्गम स्रष्टुम शक्नुमः. म्हणजे की जेव्हा आपण निर्भय होऊ, आपल्याकडे अजिबात भय नसेल, तेव्हा आपण स्वर्गाला सुद्धा स्पर्श करू शकू, म्हणजे अशक्य गोष्ट शक्य करू शकू. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणून म्हणजे जेव्हा भयाचा पूर्णपणे आपल्या ठिकाणी अभाव असेल तेव्हा आपण अशक्य गोष्टीसुद्धा करू शकू. आणि ज्या माणसाला, ज्याला आत्मस्वरूपाची पूर्णपणे जाण आहे आणि
स्वकर्तव्यात जो दक्ष आहे, कर्तव्य म्हणजे काय हे ज्याला कळलेलं आहे, तोच जगामध्ये निर्भयपणे वागू शकेल. APJ अब्दुल कलाम म्हणत असत की तुम्ही एखाद्या गोष्टीत जर माणूस कर्तव्यदक्ष असेल, जर आपण माझं कर्तव्य पूर्णपणे पाळतोय, कुठलंही संसारातलं एखाद्या ठिकाणी काम करत असतो तिथलं कर्तव्य, घरातलं कर्तव्य, मुलाबाळांविषयीचं कर्तव्य जर चांगल्या तऱ्हेने पाळत असू, त्याच्यामध्ये आपण जर दक्ष असू तर आपण कोणापुढेही झुकणार नाही. आपण ताठ मानेनं तुम्ही जगू शकाल. पण कर्तव्यात तुम्ही थोडीसुद्धा जर कसूर कराल तर तुम्ही नको त्या पडेसुद्धा झुकाल. अब्दुल कलाम, APJ अब्दुल कलाम, आणि किती खरं आहे ते, म्हणजे याची प्रचिती आपल्याला येते. आणि म्हणून अब्दुल कलाम APJ अब्दुल कलाम नेहमी म्हणत असत की तुम्ही जीवनातील प्रत्येक प्रसंगाला निर्भयपणे सामोरं जा, निर्भयपणे सामोरं जा जीवनातील प्रत्येक प्रसंगाला, त्यानेच तुमचं कल्याण होणार आहे. आणि म्हणून निर्भयता हा गुण खूप मोठा आहे. या निर्भयतेमुळे माणसाची प्रगती होते. आता अजून एक उदाहरण द्यायचं म्हणजे निर्भयतेचं, असं म्हणता येईल की बृहदारण्यकोपनिषदात, बृहदारण्यक नावाचं एक उपनिषद आहे. 108 अनेक उपनिषद आहेत, त्याच्यापैकी महत्त्वाची 10 उपनिषद आहे. त्यातलं बृहदारण्यक उपनिषद आहे. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, याज्ञवल्क्य आणि जनक यांचा जो संवाद आहे, तो संवाद झाल्यानंतर जनकाच्या ज्ञानाची परिपूर्तता आजमावण्यासाठी याज्ञवल्क्यानं जनकाला सांगितलं आहे, अभयं वै जनक प्राप्तोसी, तू आता अभय हा गुण प्राप्त कर. इतकं अभयाचं महत्त्व आहे. आणि याच जनकाचं उदाहरण गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायात आलेलं आहे की कर्मणैव संसिद्धिम आस्थिता जनकादयः. हा श्लोक 3ऱ्या अध्यायात आहे. 19वा आहे मला वाटतं हा श्लोक. बघूया आपण की कर्मणैव संसिद्धी 20वा आहे. कर्मणैव संसिद्धिम आस्थिता जनकादया लोकसंग्रहमेवापि संपश्चन कर्तुमर्हसि. की कर्मानंच, आसक्तीरहित कर्म केल्यानंच जनक इत्यादींना सिद्धी प्राप्त झाली. जनक इत्यादी राजांना तोच जनक याज्ञवल्क्य आणि जनक यांचा जो संवाद झाला त्यातला तो जनक आहे. आणि म्हणून हा श्लोक मुद्दामून आठवला की लोकसंग्रह करण्याच्या दृष्टीनंही, त्याच्याकडे दृष्टी ठेवूनसुद्धा तुला कर्म करणंच योग्य आहे. आणि म्हणून जर मनामध्ये निर्भयपणा असेल तर माणूस कुठलंही काम चांगल्या तऱ्हेनं पार पाडू शकतो, त्याची प्रगती होऊ शकते. कुठेही बघा, आपल्या जीवनात सुद्धा अनेक उदाहरणं आहेत. आपण ठरवलं काही करायचं आणि समजा भीतीच आपल्याला वाटत राहिली, गाडी चालवताना भीती वाटली, आपण जाऊच शकणार नाही कुठे बाहेर, किंवा रेल्वेत बसायला, विमानात बसायला भीती वाटली. भीतीही सोडली तरच माणसाची प्रगती होते. आणि बघा कशी योजना केलेली आहे या 26 गुणांची, की पहिल्यांदा आघाडीला सांगितलं आहे हा अभयगुण, आणि शेवटी काय सांगितलं आहे, नातिमानिता, म्हणजे स्वतःच्या मोठेपणाचा, अभिमानाचा अभाव. स्वतः आपण कोणीतरी मोठे आहोत, मी खूप ज्ञानी आहे. मागे एकदा सांगितलं होतं की जो माणूस स्वतःला ज्ञानी समजतो, ज्ञानाचं जर अहंकारात रूपांतर झालं तर ते ज्ञान विष बनतं. आणि जर अंगी नम्रता आली तर ते ज्ञान अमृत होतं. आणि हाच इथे पॉईंट आहे की सुरुवातीला अभय हा गुण सांगितला आणि शेवटी नातिमानिता, म्हणजे स्वतःच्या ठिकाणी असलेल्या मोठेपणाचा अभाव, म्हणजे थोडक्यात नम्रता अंगी असणं. अशा त्या कॉम्बिनेशनमध्ये हे 26 गुण बसवलेले आहेत. कारण हे 24 जे मधले गुण आहेत ते गुण आपण अंगीकारण्याचा प्रयत्न केला, त्यातले काही गुण आपल्या अंगात आले तर त्याचा अभिमान होऊ शकतो, तो होऊ नये म्हणून नातिमानिता शेवटी सांगितलं. किती सुरेख याच्यामध्ये या गोष्टी बांधलेल्या आहेत. त्या प्रत्येकाचा विचार आपण आता करतो. त्यातला अभय, तसं एकेका गुणावर एक तास आपल्याला बोलता येईल.
पण आपला तो मुद्दा या ठिकाणी नाही आहे. आपण मुद्दा म्हणून तसं एकदा करूया. एकेका गुणावर खूप छान बोलता येईल त्याच्यावर, ते बघू आपण नंतर. आता अभयाचं एवढं ह्या दृष्टीने पुरे आहे की सगळ्यांना कळलेलं आहे निर्भयता. निर्भयतेने वागल्यामुळे माणसाची प्रगती होते, तो जीवनात अनेक पदपादाक्रांत करू शकतो. पुढचा जो गुण आहे तो सत्वसंशुद्धी, चित्ताची मनाची निर्मलता. गीतेतच सांगितलेलं आहे की आत्मज्ञानाकडे जर वाटचाल करायची असेल तर मनाची निर्मलता, सत्वसंशुद्धी म्हणजे मनातली म्हणजे थोडक्यात काय, मनाची निर्मलता म्हणजे काय तर अंतरंग शुद्ध करणं, म्हणजे मनातील विकार जे षड्रिपू आहेत, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, यांचा त्याग करणं म्हणजे सत्वसंशुद्धी. आणि गीतेतच सांगितलेलं आहे की सत्वात संजायते ज्ञानम, सत्वात ज्ञानम संजायते, सत्वामुळे सत्वगुणामुळे ज्ञान वाढतं. आपण याचा विचार सत्व रज तम गुणांचा विचार खूप सविस्तर आपण केलेला आहे. तर त्याच्यामुळे ज्ञान वाढतं. आणि सत्व हा गुण मुळातच निर्मळ आहे. 14व्या अध्यायात वर्णन आहे, निर्मलत्वात प्रकाशकम अनामयम, सत्वम निर्मलत्वात प्रकाशकम अनामयम, सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानघ. म्हणजे हे निष्पाप अर्जुना की हा माणसाला सत्वगुण हा कसा आहे तर हा प्रकाश निर्माण करणारा विकाररहित असा आहे. आणि हा माणसाला सुखाच्या आसक्तीनं आणि ज्ञानाच्या आसक्तीनं बांधून ठेवतो. आणि म्हणूनच भगवंत या ठिकाणी म्हणतात की सत्वात संजायते ज्ञानम, ही सत्वसंशुद्धी होणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय माणूस परमार्थाकडे वाटचाल करू शकणार नाही. आणि ज्ञानयोग वस्थिती, ज्ञानयोग व्यवस्थिती, ज्ञानयोग व्यवस्थिती म्हणजे थोडक्यात आत्मज्ञान आणि कर्मयोग यांच्याविषयी समान भावना ठेवणं. म्हणजे काय तर आता प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा मेळ घालणं. महाभारतातच दुर्योधनाच्या तोंडी एक वाक्य आहे, धर्मम जानामि न च मे प्रवृत्ती. मी धर्म जाणतो पण धर्माकडे माझी प्रवृत्ती होत नाही, म्हणजे धर्मानं मी वागत नाही. मला माहिती आहे धर्मम जानामि, प्रवृत्ती होत नाही. आणि अधर्मम अपि जानामि किंतु न निवृत्तीही. अधर्म म्हणजे काय, अधर्मानं वागणं म्हणजे काय हे पण मी जाणतो, पण त्यातून माझी निवृत्ती होत नाही. आणि ज्ञानयोग व्यवस्थिती याचाच अर्थ हा आहे की प्रवृत्ती आणि निवृत्तीचा मेळ घालणं, जो आसुरी संपत्तीतल्या लोकांना जमत नाही. ते पण आपण या अध्यायात पुढे बघणार आहोत की आसुरी संपत्तीतल्या लोकांना ते प्रवृत्तीं न जानामि निवृत्तीं न जानामि असं म्हणणार आहे. असत्य मग प्रवृत्तींचे निवृत्तींचे जनान विदुरासुरा असा उल्लेख पुढे आहे, ते आपण त्याच्या वेळेला बघू. तर ह्या प्रवृत्ती आणि निवृत्तीचा मेळ घालणं, आत्मज्ञान आणि कर्मयोग यांना समान स्थितीत ठेवणं, यांचं ज्ञान करून घेणं म्हणजे ज्ञानयोग व्यवस्थिती. दान, दानासंबंधी आपल्याला सगळ्यांना दान, गाडगे महाराज असं म्हणत असत की दान घेण्यासाठी हात पसरू नका, दान देण्यासाठी हात पसरा. आणि किती सत्य आहे की याचा अर्थ ते सात्विक दान हे म्हटलेलं आहे. याच्या संदर्भात मला एक खूप छान अशी गोष्ट प्रतिकात्मक आहे, ती आठवली बघा, आपल्याला आवडते का. अशी ती गोष्ट आहे की एक भिकारी असतो, संस्कृतमध्ये आहे ती गोष्ट, की एक भिकारी असतो, भिक्षार्थी. भिकारी पण नाही म्हणता येणार, भिक्षा मागायला निघालेला तो असतो. भिकारी पण आपण त्याला म्हणायला नको, याचना करणं, याचक चांगलं जरा नाव देऊया त्याला आपण, की तो भिक्षा मागण्यासाठी प्रवास करायला, म्हणजे रोज तो भिक्षा मागत असतो. आणि एके दिवशी तो असाच भिक्षा मागायला निघतो आणि तो विचार करतो की मला महतीम भिक्षाम लभेय, मला आज खूप मोठी भिक्षा मिळेल, असं तो विचार करत असतो. आणि तो रस्त्याने निघालेला असतो. तेवढ्यात त्याला काय दिसतं तर रथातून राजा उतरतोय. राजा रथातून खाली, रथात अवतीर्ण, म्हणजे तो रथातून उतरतोय राजा,
असं त्याला दिसतं. त्याला खूप आनंद होतो. तो म्हणतो आज मला छान मिष्टान्नाचं जेवण मिळणार, कशाय वस्त्र मिळणार, म्हणजे रेशमी वस्त्र मला परिधान करायला मिळणार, आज माझी खूप चंगळ आहे, असं तो आनंदात असतो. तेवढ्यात काय आश्चर्य घडतं, तो राजा स्वतः त्या भिकाऱ्यापुढे हात पसरतो. दानात संजयात बघा आता पुढे काय, की तो राजाच त्याच्या पुढे हात पसरतो, पण भिकाऱ्याला भिक्षा हवी असते. तो राजाने हात पसरल्यावर अनिच्छेनं, तो स्वतःला त्याला इच्छा नसते, तो अगदी अनिच्छेनं म्हणजे इच्छा नसताना सुद्धा राजाला त्याला मिळालेल्या भिक्षेतील एक कण देतो. एक कण त्या राजाला तो त्या भिक्षेतील देतो. आणि मग राजा पण निघून जातो आणि हा पण घरी येतो आणि घरी येऊन जमिनीवर तो आणलेली ती भिक्षा ओततो. तर त्यातला जो त्याने राजाला दिलेला कण असतो जेवढा, तेवढाच कण सोन्याचा झालेला असतो. हे प्रतिकात्मक गोष्ट आहे. तर ह्याच्यावरनं त्याला काय कळतं बघा, की तो खूप विलाप करतो. त्याला वाईट वाटतं की आपण एवढी एकच राजाला एक कण दिला, सगळेच दिले असते धान्य कण तर सगळेच कण सोन्याचे झाले असते, म्हणजे असं त्याला वाटतं. पण म्हणून दान करण्यातलं जे सुख आहे ते काय आहे, तर त्या गोष्टीचं नावच असं आहे की दानात संजायते सुखम. माणसानं दान केलं पाहिजे, त्यागात संजायते सुखम. त्याच्यासाठी काहीतरी थोडासा त्याग करावा लागतो. तर दानाचं हे महात्म्य आहे. आणि त्यातलं सात्विक दान, राजसदान आणि तामसदान असे दानाचे प्रकार 17व्या अध्यायात सांगितलेले आहेत. तर सात्विक दान म्हणजे काय, तर दातव्यमिती यद्दानं दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकम सुखे. म्हणजे दान देणं हे आपलं कर्तव्य आहे, कर्तव्याची भावना त्या ठिकाणी असते. आणि उपकार न करणाऱ्याला सुद्धा ते दान दिलं जातं. उपकार न करणाऱ्याला सुद्धा जे दान दिलं जातं आणि योग्य देश काल आणि पात्र व्यक्ती आहे का नाही हे बघून जे दान दिलं जातं त्याला सात्विक दान म्हणतात. आणि जे दान राजसदान कोणतं, तर यत्तु प्रत्युपकारार्थम, म्हणजे दुसऱ्यावर उपकार करण्याच्या भावनेनं आणि फळाच्या आकांक्षेनं, फलमुद्दिश्य वा पुन्हा, आणि देताना त्रास होतोय परिक्लिष्टन, म्हणजे मला देऊ का नको, देऊ का नको, कशाला द्यायचं, असं जी मनात भावना येते, कधीतरी आपल्या मनात सुद्धा आली असेल कोणालाही देताना वगैरे, पण तशी येऊ न देणं म्हणजे त्याला म्हणतात की राजसदान. आणि तामसदान म्हणजे, तामसदान हे तर सर्वात हलक्या प्रतीचं दान आहे, की अदेशकाले, अदेशकाले यद्दान अपात्रेभ्या, म्हणजे अयोग्य स्थळी अदेशकाले म्हणजे मद्य मांस वगैरे या ठिकाणी ते शिजत असताना तिथं देणं, अपात्र व्यक्तीला देणं, आणि मुख्य म्हणजे असत्कृतम अवज्ञात, सत्कार न करता अपमान करून दान देणं, घे बाबा एकदाचं असं म्हणून देणं, त्याला तामसदान म्हटलं आहे. आणि म्हणून गीता सांगते की दान करताना सात्विक दान करावं. आणि दानामध्ये जे सुख आहे, दानात संजयाते सुखम, त्याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा. आणि ह्या वयातसुद्धा आपल्याकडे जे आहे ते घेण्यापेक्षा आपण दुसऱ्याला देण्यातच धन्यता मानावी, असं याचं स्पष्टीकरण असावं असं मला वाटतं. आणि तसं तर दान याच्या संबंधी खरोखरी म्हणजे मध्ये याच्यावर खूप बोलता येण्यासारखं आहे. मध्ये आकाशवाणीवर सकाळी जेव्हा भक्तिगीतं वगैरे लागतात ना, तेव्हा जे रवींद्र मुळे म्हणून एक संस्कृतचे सर आहेत, जे ऐकून माहिती असेल तुम्हाला, तर त्यांनी दानावर खूप छान, त्यांनी दानावर जवळजवळ ते रोज चिंतन या सदरात 5 मिनटं चिंतन असतं ना, त्याच्यामध्ये त्यांनी 6 दिवस दान या विषयावर म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचं सांगून, किंवा तुम्ही यांच्या भाषणात पण बघितलं असेल आपले शंकर अभ्यणकर, त्यांनी पण दानासंबंधी खूप विचार केलेला आहे. म्हणजे आपण सुद्धा दानासंबंधीचा विचार वेगळा करू शकतो, पण आपण ह्या गीतेच्या दृष्टीने आत्ता थोडक्यात हा विचार करतो. पण त्या दानासंबंधी दान कुठल्या कुठल्या याच्यातलं वेगवेगळ्या ग्रंथातल्या दानांचा उल्लेख वगैरे, म्हणून म्हटलं की हा विषय जो आहे तो एकेका याच्यावर 1-1 तास 2-2 तास बोलण्यासारखा आहे. पण आत्ता आपला तो हेतू नाही आहे. आपल्याला गुणांचा आपल्या समजण्याच्या दृष्टीनं
आणि थोडक्यात आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. म्हणून आपण त्याचा थोडक्यातच विचार करतो आहे की दान, कल्पना अर्थावरून तर सगळ्यांना कळतंच दानाचं, पण साधारण थोडक्यात मी कुणाला दानासंबंधी सांगितलं. आता दमश्च, दम म्हणजे इंद्रियांचं दमन, म्हणजे थोडक्यात इंद्रियांना आवरून धरणं. याच्यात गीतेतच उदाहरण आहे. कोणाला आठवत आहे का? गीतेतलंच एक दुसऱ्या अध्यायातलं उदाहरण आहे. यदा संवरते चायं कुर्मोंगानि, 58वा श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातला. यदा संवरते चायं कुर्मोंगानिव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणजे स्थितप्रज्ञाच्या लक्षणातला हा श्लोक आहे की स्थितप्रज्ञ कसा असतो आणि इंद्रियांचं दमन कसं केलं जातं. त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण येते आहे की ज्याप्रमाणे कासव योग्य वेळी आपली इंद्रिय आवरून धरतं, म्हणजे इंद्रियांवर संयम ठेवतं, आत ओढून घेतं, त्याप्रमाणे आपण योग्य वेळी इंद्रियही आवरून घेतली पाहिजेत. म्हणजेच प्रत्येक वेळी इंद्रियांच्या आहारी जाता कामा नये, ते इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे. यात दम याचा अर्थ तो आहे. आणि बघा, यदा संवरते चायं कूर्मोंगानिव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रिय आवरून धरणं, त्याची बुद्धी स्थिर झाली. आपल्यालाही थोड्याफार प्रमाणात आपण मोहाचे क्षण किंवा काही गोष्टींना आवर घालणं, हे आपण या उदाहरणावरून आपण दमन हा गुण आपल्या अंगी दम हा गुण आपल्या अंगी आपण हे करू शकतो. यज्ञश्च, यज्ञ म्हणजे गीतेत सुद्धा या यज्ञाचा विचार खूप खोलवर केलेला आहे की हा जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला यज्ञ हा महत्त्वाचा विचार आहे. आजसुद्धा तो पूर्ण सांगून होणार नाही, पण मी बऱ्यापैकी प्रयत्न करते की माणसाचं जीवन हाच एक यज्ञ आहे. यज्ञ हा शब्द यज या धातूपासून बनलेला आहे आणि त्याचा अर्थ आहे, यज्ञ म्हणजे देवपूजा, संगतीकरण. यज धातूचा अर्थ की संगतीकरण आणि दान परत आलं, दान असा त्याचा अर्थ आहे की देवपूजा करणं, म्हणजे आपल्यापेक्षा जे मोठे आहेत, आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत, त्यांना देवासारखं मानून त्यांची पूजा करणं. आणि संगतीकरण म्हणजे आपल्या बरोबरीच्या लोकांना एकत्र भावनेनं, म्हणजे त्यांना आपल्या बरोबरीच्या लोकांना जोडणं, प्रेमाने एकत्र जोडणं त्यांना आणि आपल्यापेक्षा जे लहान आहेत त्यांना दान करणं, असा याचा अर्थ आहे यज धातूचा. आणि तोच यज्ञाचा आहे. गीतेमध्ये यज्ञ याचे वेगवेगळे अर्थ, म्हणजे स्वधर्म पालन, स्वधर्म, स्वकर्तव्य, वेगवेगळे विनोबांनी सुद्धा याचे वेगवेगळे अर्थ केलेले आहेत. तर आपलं सगळं जीवन हा एक यज्ञ आहे. आईवडिलांचं सेवा करणं हाही एक यज्ञ आहे. राष्ट्रासाठी काही समर्पित भावनेनं देणं हा पण एक यज्ञ आहे. किंवा वृद्धांची सेवा करणं, मातापित्यांची सेवा करणं, मुलाबाळांचं पालनपोषण करणं, हा जीवन हाच एक थोडक्यात यज्ञ आहे. काही चांगलं कर्म करणं हा एक यज्ञ आहे. आपण बघतो आपलं उदर भरणं नो हे जाणीजे यज्ञ कर्म, या प्रत्येक गोष्टी हा यज्ञ आहेच. आणि गीतेनं सुद्धा या यज्ञाला महत्त्व दिलेलं आहे. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः. यज्ञाशिवाय तुम्ही कर्म केलं तर त्याला, म्हणजे यज्ञ या दृष्टीने तुम्ही एखादं कर्म केलं तर तुम्हाला बंधन होत नाही, पण यज्ञाला सोडून जर तुम्ही कर्म केलं तर तुम्ही बंधनात पडतात. आणि जेव्हा देवांनी प्रजापतीनं जेव्हा यज्ञ निर्माण केला तेव्हा सांगितलं की ह्या यज्ञानं तुम्ही देवतांना संतुष्ट करा, त्या देवता तुम्हाला संतुष्ट करतील. अशा प्रकारे तुम्ही परस्परांना उन्नत करत स्वतःचा उत्कर्ष करून घ्या. आणि तिसऱ्या अध्यायात आपण यज्ञचक्र प्रवर्तन
तो विचार केलेला आहे तोही याच्यातच येतो. आणि ह्या यज्ञाच्या दृष्टीनं वागणं म्हणजेच आपलं जीवन सफल करणं असा अर्थ आहे. ह्या यज्ञाचे आणखीन प्रकार 4थ्या अध्यायात सुद्धा गीतेनं सांगितलेले आहेत. देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, आत्मसंयम यज्ञ, विषय हवनरूप यज्ञ, स्वाध्याय यज्ञ, तपयज्ञ, योगयज्ञ, प्राणापान यज्ञ, प्राणायाम यज्ञ, इतके यज्ञाचे प्रकार सांगितले आहेत. आपण स्वाध्याय ज्ञान यज्ञ असा तो सांगितलेला आहे. घेते, थँक्यू. स्वाध्याय ज्ञान यज्ञ. पण गीतेला अपेक्षित आहे की या श्रेयान द्रव्ययज्ञ त्याच्यापेक्षा ज्ञानयज्ञ हा श्रेष्ठ आहे. कारण सर्व कर्मांचा शेवटी ज्ञानयज्ञात होतो. द्रव्ययज्ञ ते गीतेला मान्य नाही. कारण आपल्या डोळ्यापुढे साधारण यज्ञ म्हटला की काय येतं तर पेटलेलं अग्निकुंड, मग त्याच्यात भोवती बसलेले ब्राह्मण, मंत्र आणि त्याच्यात ते तुपाचं वगैरे आहुती देणं, समिधा टाकणं वगैरे. पण गीतेला हा यज्ञ मान्य नाही. त्यापेक्षा संयम, प्राणायाम, योग अशा प्रकारचा जो यज्ञ आहे तो गीतेला मान्य आहे. आणि सर्व यज्ञांचा शेवटी ज्ञानात होतो. म्हणून ज्ञानयज्ञ हा श्रेष्ठ असं गीतेनं म्हटलेलं आहे. अजून यज्ञासंबंधीचं विवेचन मी पुढच्या वेळेला निश्चित करीन. तर आपण आत्तापर्यंत जेवढे गुण विशद करता आले ते थोड्या प्रमाणात मी केले. तर आपण हृदयात याचे सानंद हे यातलं साठवूया आणि याचं चिंतन मनन करत आपण आज घरी जाऊया. इथे मी माझ्या वाणीला विराम देते. पुढच्या वेळेला आपण आणखीन स्पष्टीकरण, सगळे गुण होतील, हे पण होईल आपलं काय आसुरी संपत्तीतले पण गुण होतील. आणि मग कसं शास्त्रविरहित म्हणजे शास्त्राला धरून कसं कर्म केलं पाहिजे त्याचाही विचार आपण करू. ते होईल. आपण आता गीतेची आरती करूया. पुढचं 29 मेला आहे. 29 मे नंतर 25 जूनला आहे.